वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री. ठीक आहे, कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये आपल्याला आज काय शिकायचं आहे, 5.3 साठी काही बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहेत. ठीक आहे, फक्त बेसिक कन्सेप्ट दोनच आहेत. फक्त तुम्हाला दोन कन्सेप्ट जर समजले असतील ना तर तुम्ही 5.3 इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा 5.1 साठी फक्त डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ओके, 5.2 साठी काय काय आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आहे आणि सेक्शन फॉर्म्युला आहे. आणि 5.3 साठी फक्त दोन कन्सेप्ट यायला पाहिजे, ते खूप इझी आहे. ठीक आहे, आणि तसं जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी देतो. आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल टॉपिकची लिंक आहे. बघा जॉमेट्री आणि अल्जेब्राचा टॉपिक म्हणजे सगळं ऑल क्लिअर करत आलेलं मी. ठीक आहे, तिथले 4 लेसन, इथले 5वा लेसन चालू आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास सगळेच टॉपिक संपत आले मॅथ्सचे. मग डिसेंबर एंड पर्यंत तुमचं सिलेबस मॅथ्सचा सगळं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, एवढं तर मी तुम्हाला सांगू शकतो. आणि तुमची एक्झाम जी आहे 15 मार्चला एक्झाम आहे. मग आता तुम्हाला प्रिपेअर कसं करायचंय ते तुमच्यावर आहे. परत एकदा रिवाइज मारून घ्या. आणि रिवाइज करत असताना, मॅथ्सचं रिवाइज करत असताना तुम्हाला कशावर कॉन्सन्ट्रेट करायचंय, फक्त सम बघून घ्यायचे. तुम्हाला जास्त एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, फक्त सम बघायचे. कारण तुमची प्रॅक्टिस तर ऑलरेडी झालेली आहे ना. मग एक्झामच्या अगोदर फक्त तुम्हाला सम बघून घ्यायचे. तुम्ही सॉल्व्ह करत बसणार तर तुम्ही तिथपर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि तुम्हाला 90+ मार्क्स कधीच पडणार नाही. हे लक्षात ठेवा. सम सॉल्व्ह करत नाही बसायचे. जर एक्झाम समजा उद्या आहे, सॉल्व्ह नाही करत बसायचं, फक्त हिंट लावायचे, डोकं लावायचे तिथं की हा बाबा ह्या स्टेपला हे करायचं आपल्याला. ठीक आहे, आणि बेसिक कन्सेप्ट तर तुम्हाला येतात ते. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. सो स्लोप ऑफ अ लाईन. आता इथं एखाद्या लाईनचा, आता माझ्याकडे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इथं एक्स ऍक्सिस आहे आणि हे वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, काय काय जणांना एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पण माहित नसतो कुठं असतो आपला. ठीक आहे, हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. मग आता समजा माझ्याकडे एक लाईन आहे. समजा एक लाईन आहे. ओके, ही लाईन आहे सपोज. ठीक आहे, लाईनला नाव देतो मी ए, इथं नाव देतो ए, इथं नाव देतो बी. ठीक आहे, लाईन मी एक्सटेंड करू शकतो. असं नाही की फक्त एवढंच आहे लाईन. लाईन मी एक्सटेंड करू शकतो. चला मी एक्सटेंड करून दाखवतो तुम्हाला. समजा माझी लाईन अशी आहे. ओके, ओरिजिन मधून पास होते, ओरिजिन मधून. ओके, आणि ती लाईन जी आहे ते लाईन अँगल बनवतोय थिटा. ठीक आहे, ही जी काही लाईन आहे अँगल किती बनवतोय, कोणत्या ऍक्सिस बरोबर, ऍक्सिस एक्स ऍक्सिस बरोबर तो थिटा एवढा अँगल क्रिएट करतोय. ठीक आहे, सो आता समजा ह्याच्यावर पॉइंट आहे ए आणि त्याचे कोऑर्डिनेट आहेत, इथे थोडं बाजूला देतो, इथं वर देतो वर. ए चे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1 आहेत. ठीक आहे, आणि दुसरा पॉइंट जो आहे इथं बी आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2. म्हणजे x1 y1 म्हणजे काय माहिती का, व्हॅल्यू आहे. सपोज 2,3. ठीक आहे, इथं 3,4 अशी व्हॅल्यू. ओके, मग हे बघा आता काय करायचं, ह्याचा स्लोप कसा काढणार, हेच पॉइंट असणार इथं. हे बघा हे असं असतं. आता ह्या लाईनचा स्लोप काढायचा मला, ह्या लाईनचा स्लोप काढायचा. म्हणजे काय काढायचं मला, एबीचा स्लोप काढायचा, स्लोप ऑफ एबी. मग कसं काढणार मी स्लोप ऑफ एबी, जर मला स्लोप ऑफ एबी काढायचा असेल तर कसं काढणार, एकदम सिंपल आहे बघा, खूप इझी. काय करणार, y2 मधून y1 मायनस करा, म्हणजे सेकंड पॉइंट मधून फर्स्ट पॉइंटचा y मायनस करा. दॅट इज काय येणार, y2 मायनस y1. आता x2 मायनस x1 करा, सो इथे येणार x2 मायनस x1. जरा स्लोप काढायचा असेल, थांबा जरा व्यवस्थित करता. हा, हे एक्स ऍक्सिस आहे. बघा स्लोप ऑफ एबी जर काढायचा असेल तर कसं काढणार, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग आता इथं पॉइंट एबीच असेल असं नाही. पॉइंटला नाव कसं पण असू शकतं, लाईन कशी पण पास होईल, अशी अशी. आणि त्याच्यातला अँगल पण काढता यायला पाहिजे तुम्हाला. काय बोललो मी, अँगल पण तुम्हाला काढता यायला पाहिजे. सपोज ह्या लाईनीच्या स्लोपला मी एम बोलतो. ठीक आहे, काय बोलतोय मी, एम. स्लोप ऑलवेज डिनोटेड बाय एम. ठीक आहे, जर मला एखादी व्हॅल्यू, बघा दोन कोऑर्डिनेट दिले असतील तर मी हा फॉर्म्युला यूज करणार. काय बोललो, जर मला दोन कोऑर्डिनेट दिले असतील, दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट, तर मी हे फॉर्म्युला यूज करणार. जर मला अँगल दिला असेल तर मी सेकंड फॉर्म्युला यूज करणार, m इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा समजतंय, म्हणजे हा अँगल म्हणजेच हा अँगल म्हणजेच हा थिटा. ओके, म्हणजे स्लोप ही जी काही लाईन आहे
त्याच्यातला अँगल जर दिला असेल फक्त तर फॉर्म्युला आहे m इक्वल टू टॅन थिटा. आणि तुम्हाला टेबल मधली टॅन ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. टॅन ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल, बघा मी ट्रिगोनोमेट्री शिकवलेलं आहे. ओके, जर ट्रिगोनोमेट्रीचं तुम्हाला टॅनचा टेबल येत असेल किंवा 9th स्टँडर्डला झालेलं आहे टॅनचा टेबल, ओके, साइनचा टेबल, कॉसचा टेबल, जर ते येत असेल, जर समजा अँगल आहे 45 तर टॅन 45 किती असतो? 1 असतो. मग माझा स्लोप 1 येणार. ठीक आहे, म्हणजे जर अँगल दिला असेल तर हा फॉर्म्युला आणि दोन कोऑर्डिनेट दिले असतील तर हा फॉर्म्युला. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. खूप इझी आहे. डायरेक्ट एक्सरसाइज स्टार्ट करतो. 5.3 चा जस्ट फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन खूप इझी आहे. तुम्हाला काय सांगितलंय, जर अँगल दिले असतील तर स्लोपला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? काय विचारलंय? अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन. विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन म्हणजे इथून एवढाच. पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ द एक्स ऍक्सिस, म्हणजे माझा जो काही स्लोप आहे, माझी जी काही लाईन आहे ते एक्स ऍक्सिसचा अँगल काढायला होता. ठीक आहे, जर ते बोलले असते ना नेगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस तर माझा इकडे गेला असता स्लोप. ठीक आहे, मग मला हा अँगल काढावा लागला असता. ठीक आहे, किंवा ही जर लाईन इथे गेली असती तर नेगेटिव्ह एक्स ऍक्सिसचा मी हे काढला असता अँगल. ठीक आहे, पण आता फर्स्ट क्वाड्रंटचा विचार केला तर मग माझी लाईन इथं एवढंच कुठं पण असू शकते. ठीक आहे, किंवा 90 डिग्री पण असू शकते. बघा 90, 60, 45 दिलं. ठीक आहे, मग काढू त्याचा अँगल. त्याचा स्लोप सो दॅट इज एम. बघा थिटाची व्हॅल्यू गिवन आहे ना. गिवन काय आहे? गिवन थिटा इक्वल टू 45. ठीक आहे, मग काढा स्लोप. कसा काढणार? स्लोप काढणार एम इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा. सो टॅन थिटा. थिटाची व्हॅल्यू किती? 45. आणि तुम्हाला टेबल यायला पाहिजे. जर टेबल येत नसतील तर माझे ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले म्हणजे ट्रिगोनोमेट्रीचं लेसन बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथं. ठीक आहे, तिथं क्लिक करून मी तिथं टेबल पण शिकवलेलं आहे. जर ते येत असेल तर तुम्हाला हे येईल. ठीक आहे, टॅन 45 बघा. टॅन 0 ला व्हॅल्यू असते 0. टॅन 30 ला व्हॅल्यू असते, हे 45 ना, टॅन 30 ला व्हॅल्यू असते 1/√3. टॅन 45 ला असते 1, म्हणजे स्लोप येणार 1. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू 1 येणार. आता काय गिवन आहे? गिवन आहे थिटा इक्वल टू 60 डिग्री. ओके, मग इथे लिहा एम इक्वल टू टॅन थिटा. टॅन 60 बरोबर ना. थिटाची व्हॅल्यू 60 आहे. थिटा जागी 60 ठेवा. टॅन 60 किती असतो? √3. इथे येणार √3. झालं सिंपल. मग इथे लिहावं लागेल the slope of the line is 1. The slope of the line is √3. ठीक आहे, चला करा लवकर एवढं फास्ट मध्ये. अजून एक हे करून देऊ. गिवन थिटा इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. मग काय येणार? एम इक्वल टू टॅन 90. पहिले मी फॉर्म्युला लिहितो. थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू किती? 90. मग इथे लिहिणार 90. ठीक आहे, मग टॅन 90 किती असतो रे? नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. सो एम ची व्हॅल्यू मी सांगू शकत नाही. नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी व्हॅल्यू असते. काय असते? इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे सांगू शकत नाही. किंवा तुम्ही इथे लिहू शकता डायरेक्ट टॅन 90 इज असं लिहू शकता. टॅन 90 इज नॉट डिफाईन. ओके, सो द स्लोप ऑफ द लाईन कांट बी से. ओके, असं लिहावं लागेल. द स्लोप ऑफ द लाईन कांट बी से. एवढं लास्टला सेंटेन्स लिहा. ठीक आहे, द स्लोप ऑफ द लाईन इज √3. हा, हे सांगेल तुम्हाला. का डिटरमाइन करू नाही शकत आपण? सांगू का तुम्हाला? ठीक आहे, सांगतो बघा. हे रफ करतो. स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये. झालं बघा. ह्याची व्हॅल्यू आपण टॅन 90 ला का काढू नाही शकत? नॉट डिफाईन का असतो? म्हणजे मला त्याचा स्लोप का नाही सांगता येत? बघा रिझन सांगतो तुम्हाला. स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ लाईन 90 डिग्री आहे ना. बघा 90 डिग्री म्हणजे कसं? म्हणजे माझा स्लोप, माझी लाईनच ह्याच्यावरून गेली बघा इथं. कारण इथं 90 डिग्री असतं ना, इथं 0 डिग्री असतं, इथं 180, इथं 270 आणि ते टोटल 360 बरोबर. मग माझा स्लोप जो माझी जी काही लाईन आहे ते 90 डिग्रीवर अॅक्युरेट आहे. आणि 90 डिग्रीवर हे लक्षात ठेवा वाय ऍक्सिसवर एक्स ची व्हॅल्यू 0 असतात. म्हणजे तुम्ही एक्सचा कुठं पण पॉईंट घ्या, कुठं पण घ्या एक्सची व्हॅल्यू कुठं पण, तर त्याची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे, मग माझा स्लोप ऑफ द लाईनचा फॉर्म्युला काय रे? कोऑर्डिनेटचा. दॅट इज y2 - y1 अपॉन x2 - x1 बरोबर आहे.
मग मी तुम्हाला काय सांगितलं, वाय ऍक्सिस वर एक्स ची व्हॅल्यू 0 असते. कुठं पण कोणता पण पॉइंट घ्या 0 असणार. ठीक आहे, मग काय करणार मी इथं y2 मायनस y1. हा मला माहितीये माझी लाईन y ऍक्सिस वर आहे, मग x ची व्हॅल्यू 0 आहे ना, मग y2 मायनस y1 अपॉन 0. म्हणजे डिवाइडला जर 0 असेल तर मी म्हणजे व्हॅल्यू काय येणार त्याची नॉट डिफाईनच येते. जरी तुम्ही लाईन नुसार जरी गेला तरी 0 येणार, जर तुम्ही अँगल नुसार गेला तरी आपण सांगू नाही शकत. हे लक्षात ठेवा. का 0 असतो, कारण x ऍक्सिसचा कोऑर्डिनेट 0 असतो y ऍक्सिस वर. आणि x ऍक्सिस वर कुठं पण घ्या पॉइंट, आपण लिहितो 1 2 3, पण ऍक्च्युअली ते 1 2 3 नसतं तसं. 1,0 असतं, 2,0 असतं. म्हणजे x ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 0 असते. समजलं? त्याच्यामुळे चला फक्त एवढंच लिहा. हे एक्स्ट्रा नॉलेज साठी होतं, का नॉट डिफाईन होतं. ठीक आहे, नंबर कोणतं झालं आपलं सेकंड, त्याच्यामधला फर्स्ट वाला. बघा काय दिलं तुम्हाला इथं, फर्स्ट मध्ये असं दिलंय कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला, कोऑर्डिनेट. ठीक आहे, जर कोऑर्डिनेट दिले असेल तर फाइंड द स्लोप ऑफ द पासिंग थ्रू, या पॉइंट मधून जातात ते स्लोप काढायचं, स्लोप ऑफ द लाईन AB चा काढायचा आहे. ठीक आहे, कोऑर्डिनेट दिले असेल तर आपण फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो सिंपल काय करायचं, A च्या कोऑर्डिनेटला मी ह्याला x1 बोलणार आणि ह्याला y1 बोलणार. ठीक आहे, दॅट इज 3. परत ह्याला x2 याची व्हॅल्यू 4 आणि y2 ची व्हॅल्यू किती येणार, दॅट इज 7. ठीक आहे, मग द स्लोप ऑफ द लाईन कोणत्या लाईनचं काढायचंय, AB चं. मी तर लिहा AB. काय येणार फॉर्म्युला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे, सो y2 किती आहे 7, पुट करा लगेच, मायनस y1 किती आहे 3, इथे येणार 3. सिंपल. सेम तसंच x2 किती आहे 4 आणि x1 आहे 2. मग आन्सर काढा. सो आन्सर काय येणार 7 मायनस 3 दॅट इज 4. 4/2 बरोबर ना. 4 मधून 2 गेले 2 येणार. मग 2 च्या टेबल मध्ये 4 आहे, 2 1 जा 2 2 जा म्हणजे 2 येणार आन्सर. ठीक आहे, मग इथे खाली लिहा द स्लोप ऑफ द लाईन AB इज 2 येणार. ओके, आले आन्सर, येस आले. चला सेकंड पॉइंट पटकन काढा स्क्रीनशॉट लवकर, मला रफ करायचे. चला झालं. आता बघा काय करतो, आता पॉइंटला नाव आहे PQ नाव आहे, इथं चेंज होणार सगळं. ठीक आहे, हे सगळं चेंज होणार. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, P -3 1. ओके, आणि Q दिलाय तुम्हाला 5 -2. इथं काय काय मग 5 -2. चला सेम तसंच करायचं, सेम क्वेश्चन. x1 ची व्हॅल्यू किती आहे -3, तर लिहा -3. ओके, y1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हा 1, x2 5. ओके, आणि y2 -2 झाला. आता स्लोप ऑफ द लाईन AB नाही PQ येणार, इथे लिहा PQ. ठीक आहे, y2 किती आहे, y2 आहे -2, हे मायनस तसंच. y1 किती आहे 1, इथे लिहा 1. आणि x2 किती आहे 5, इथे येणार 5, हे मायनस तसंच. आणि x1 किती आहे, x1 ची व्हॅल्यू -3, सो इथे लिहा -3. ओके, -2 -1. बघा जर दोन निगेटिव्ह असेल ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये तर निगेटिव्ह लिहायचं आणि ह्यांची ऍडिशन होणार. 2 आणि 1 किती होतात ऍडिशन केलं, दॅट इज इथे येणार 3. ठीक आहे, -3 येणार. आता 5 मायनस मायनस प्लस झाला, 5 + 3 येणार. मायनस मायनस प्लस 5 + 3 म्हणजे किती होणार 8 येणार. झालं. द स्लोप ऑफ द लाईन PQ इज -3/8. ठीक आहे, आला आन्सर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. आपल्या पटापटा क्वेश्चन होती, आरामशीर, खूप इझी क्वेश्चन होते. हे सेकंड वाला होता. आता आपल्याला करायचं ते थर्ड वाला. चला थर्ड वाला स्टार्ट करू. थर्ड वाला काय दिलं, पॉइंट 5 -2 आणि काय दिलं C आणि D दिलं ना 7,3. इथं नाव दिलंय D. ठीक आहे, चला चेंज करतो हे पटकन. आणि हे रफ होणार, हे एक रफ होणार. ठीक आहे,
कसं करणार? सिंपल, ह्याला लिहिणार मी x1 ची व्हॅल्यू आहे 5, y1 ची व्हॅल्यू आहे -2, x2 ची व्हॅल्यू 7, y2 ची व्हॅल्यू 3. जर द स्लोप ऑफ द लाईन, कोणची लाईन आहे? CD, इथे लिहायचं CD, इथे येणार CD. y2 ची व्हॅल्यू किती? 3, इथे लिहा 3. मायनस y1 किती आहे? y1 आहे -2 अपॉन x2 किती आहे? 7 मायनस x1 किती आहे? 5. मायनस मायनस प्लस होणार, सो 3 + 2 दॅट इज 5. 3 + 2 आणि 7 मायनस हे डायरेक्ट इथं 5 आणि 7 मधून 5 गेले, राहिले किती? 2 राहिले. द स्लोप ऑफ द लाईन CD इज 5/2. आले आन्सर? येस, ते पण आले आन्सर. चला, एक चौथं फायनल सॉल्व करतो, मग नंतर बाकीचे 2 राहिलेले ते तुम्ही करा, ठीक आहे? कारण मला पुढचा क्वेश्चन लवकर घेता येईल. ओके, आता रफ, हे रफ, अजून हे रफ होतील है ना. आता काय दिलंय तुम्हाला? LM दिलाय, L ची व्हॅल्यू दिली -2 -3, L दिलाय -2 -3 आणि LM दिलाय ना -6 -8, -6 -8. सिंपल. आता काय करणार? x1 ची व्हॅल्यू -2 लिहा, जरासा नीट लिहितो. y1 ची व्हॅल्यू आहे -3, ओके, आणि x2 ची व्हॅल्यू -6, y2 ची व्हॅल्यू -8, इथे येणार -8. द स्लोप ऑफ द लाईन CD, काय आहे व्हॅल्यू CD ची? सिंपल, y2 किती आहे? -8 लिहा, मायनस तसाच y1 ची व्हॅल्यू किती आहे? -3, पण ब्रॅकेट मध्ये -3 लिहा, अपॉन x2 किती आहे? -6, x1 किती आहे? -2, म्हणजे इथं लिहा -2. सो -8 तसाच, मायनस मायनस प्लस होणार आणि ते येणार 3. -6 तसाच, मायनस मायनस प्लस. मग आन्सर काय ना? खाली दिसतंय का? बघू दे. येस, दिसतंय खाली. ओके, -8 मधून 3 गेले, राहिले किती? -5 राहिले. -8 मधून 3 गेले, -5 राहिले, आणि -6 मधून 2 गेले, राहिले किती? -4 राहिले. सो हे मायनस मायनस कट होणार ना, मायनस मायनस कट होणार. मग आन्सर काय ना? दॅट इज, हे CD नाही ना, इथं LM येणार, LM येणार, म्हणजे इथं येणार द स्लोप ऑफ द लाईन LM इज 5/4 येणार. इझी. मग बाकीचे 2 याच्यामध्ये तुम्ही करा, कारण खूप इझी क्वेश्चन आहे. आणि तिसरा क्वेश्चन मधले मी जवळपास 2-3 क्वेश्चन देतो, बाकीचे तुम्ही करा. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. क्वेश्चन घेणार आहे, क्वेश्चन नंबर 4 घेतोय, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे ना, तो मी नेक्स्ट व्हिडिओला घेईन, कारण त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन आहेत आणि त्याच्यामध्ये एक फ्रॅक्शन नंबर पण आहे. मग मला क्वेश्चन नियर अबाउट सगळेच घ्यावं लागतील, ठीक आहे. मग मी ते नेक्स्ट व्हिडिओला सगळे ऑल क्लिअर करेन मी तुमचा, ठीक आहे. म्हणजे हा आपला टॉपिक नेक्स्ट व्हिडिओला पूर्ण संपणार आहे, म्हणजे 5.3 पूर्ण क्लिअर होणार, ठीक आहे. चला, मग आता मी क्वेश्चन नंबर 4 घेतो. काय सांगितलं तुम्ही? इफ a = 1, -1, 0, -4, -3, -5, are vertices of a triangle, then find the slope of each side. म्हणजे त्यांनी काय सांगितले? एक ट्रायंगल दिलाय तुम्हाला, A, B आणि C, ठीक आहे. मग A च्या कोऑर्डिनेटला मी सपोज x1 आणि y1 बोलतो, ओके. B च्या कोऑर्डिनेटला x2 आणि y2, सिंपल. आणि C च्या कोऑर्डिनेटला मी काय बोलतो? x3 आणि y3, ओके. मग मला स्लोप ऑफ लाईन AB काढायचं आहे. काय विचारलंय? स्लोप ऑफ ईच साइड, म्हणजे मला प्रत्येक साइडचा स्लोप काढायचा. कसं काढणार? ह्याचा स्लोप काढा. बघा, सिंपल. इथं लिहितो मी लेट. बघा, व्यवस्थित लिहा. असं लिहिताना A चा कोऑर्डिनेटला मी 1 - 1 लिहितोय ना, मग माझा A चा कोऑर्डिनेटला मी काय लिहिलंय? x1 y1, तिथे लिहा x1 y1. B च्या कोऑर्डिनेटला मी काय लिहिलंय? x2 y2. x2 y2 म्हणजे 0,4 आहे ना, ठीक आहे. म्हणजे इथे ना B च्या कोऑर्डिनेटला मी x2 आणि y2 बोलतोय, ठीक आहे. आणि C च्या कोऑर्डिनेटला काय दिलंय मी? x3 y3, x3 y3. सो इथे येणार C ची व्हॅल्यू येणार -5 3, इथे येणार -5,3, ठीक आहे. मग आता सॉल्व कसा करणार? मग प्रत्येक लाईनचा स्लोप काढावा लागेल. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन, लाईन कोणती काढतोय मी? AB चा ना. मग कसं काढणार? A B, म्हणजे B च्या कोऑर्डिनेट मधून A मायनस करा, म्हणजे y2 - y1, y2 - y1 अपॉन x2 - x1 करा. मग इथं लगेच पटकन फास्ट मध्ये
y2 चं कोऑर्डिनेट किती आहे 4. ओके, मायनस तसंच y1 किती आहे -1 म्हणजे इथे ना -1. ओके, हे पण मान्य. x2 किती आहे 0 मायनस तसाच. x1 किती आहे 1 इथे लिहा 1. मग आन्सर किती येणार सांगा बघू. 4 मायनस मायनस प्लस होणार. सो 4 + 1 5 आपण हे खाली -1 येणार. ओके, म्हणजे -5 आन्सर आहे हे लक्षात ठेवा. -5 आन्सर सिंपल, कारण खाली डिवाइडला -1 आलं होतं तेच मायनस मी वर दिलं. सिंपल. आता स्लोप ऑफ लाईन BC काढा. सो इथे ना BC. मग स्लोप ऑफ लाईन BC चं काय येणार, C मधून B मायनस करा म्हणजे y3 मधून y2 मायनस करा, y3 मधून y2 मायनस करा असं आहे ना, कारण BC काढतोय सेकंड कोऑर्डिनेट मधून फर्स्ट कोऑर्डिनेट मायनस करा. इथे येणार x3 मायनस x2. y3 किती आहे 3 मायनस y2 किती आहे 4. इथे येणार 4. x3 किती आहे, x3 ची व्हॅल्यू -5 मायनस तसाच. x2 किती आहे 0 म्हणजे इथे येणार 0. ओके, मग 3 मधून -4 गेले बघा. 3 मधून -4 गेले म्हणजे 4 मधून 3 गेले, राहिले किती 1 राहिले. मग मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -1 आपण -5 तसंच आहे ना, कारण 0 ची काय व्हॅल्यू नाही म्हणजे -5 येणार. म्हणजे मायनस कट, आन्सर येणार 1/5. सिंपल आहे. चला पटकन काढा लवकर. अजून काय राहिलं आपलं, आले का आन्सर. 1/5 आले, -5 आले आणि दुसरं पण काढायचंय. मग प्रत्येक साईडचा स्लोप काढायचा आपल्याला, लिहायचं बस, बाकी काय नाही करायचं. खालचं दिसतंय का अजून थोडं. ओके, अजून थोडं दिसतंय. मग अजून एक साईडचा काढू ना आपण, AC चा काढू लगेच. AB काढला, BC काढला, AC काढला. स्लोप ऑफ लाईन कोणती लाईन, AC. हा, मग कसं काढणार AC चा, AC प्रोनाउन्सिएशन केलं तुम्ही, CA पण लिहू शकता. CA जर लिहिलं तर तुम्हाला y1 मायनस y3 अपॉन x1 मायनस x3 लिहावं लागेल, तरी आन्सर सेम येणार. जर तुम्ही AC लिहित असाल तर तुम्हाला ह्याच्यातून हे मायनस करावं लागेल. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही नाव कसं देता त्याच्यावर. ठीक आहे, आन्सर तर सेमच येणार आहे. मग बघा काय लिहिलं मी, AC लिहिलंय ना, मग y3 मायनस y1, 3 मायनस y1 आणि x3 मायनस x1. y3 किती आहे, y3 कुठे, y3 3 आहे. मायनस y1 किती आहे, -1 अपॉन x3 किती आहे -5 मायनस तसंच x1 किती आहे 1. मग सिंपल मायनस मायनस प्लस होतात. सो 3 + 1 4 अपॉन -5 -1 ह्या दोघांची ऍडिशन होणार आणि निगेटिव्हचं चिन्ह येणार -6. म्हणजे 2 च्या टेबल मध्ये आहेत दोन्ही. 2 2 जा 4 आणि 2 3 जा म्हणजे मायनस मध्ये येणार ना, हे मायनस मध्ये येणार. 2 2 जा आणि 2 3 जा, सो -2/3 येणार. ठीक आहे, मग खाली सेंटेन्स लिहा. हे जर डायग्राम नाही काढलं तरी चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी काढले मी. ओके, खाली आन्सर लिहा. द स्लोप ऑफ द लाईन AB BC AC R काय आलं ते -5 1/5 -2/3. ओके, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. दिसतंय ना. ओके, दिसतंय. आणि हा, मी अजून मधून दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह येत असतो. लाईव्ह तुम्ही पण जॉईन होऊ शकता. ठीक आहे, म्हणजे लाईव्हवर मी अपडेट देत राहीन की आपला लेक्चर किती वाजता आहे वगैरे. जर मला टाइमच भेटला तर मी लाईव्हला तुमच्या संग बोलत पण जाईल. ठीक आहे, काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा. पेपर वगैरे कसे घ्यायचे ते मला तुम्ही सांगा, तर मी त्यानुसार मी घेतलं जाईल. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय. अभ्यास रेग्युलर दाखवा. ओके.